हरे कृष्ण. आज आपण जाणून घेऊया उपवास म्हणजे काय. आपण म्हणतो माझा आज उपवास आहे, बरं उपवास म्हणजे काय. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य करणं. आपण विशेष विठ्ठलाचा, पांडुरंगाचा, श्रीकृष्णांचा उपवास करतो म्हणजे आपण त्या दिवशी त्यांच्याजवळ वास करतो. आणि त्या उपवासामध्ये अतिशय प्रसिद्ध उपवास म्हणजे कुठला आहे, एकादशीचा उपवास. एकादशीच्या दिवशी उपवास का करायचा बरं. असं म्हटलेलं आहे, एकादशीचं अजून एक नाव आहे माधव तिथी म्हटलं. असं म्हटलंय माधव तिथी भक्ती जननी. जो एकादशीला उपवास करतो तो भगवंता जवळ वास करतो आणि त्याला विशेष भक्ती प्राप्त होते, भगवंताची कृपा मिळते. तर एकादशी का सुरुवात झाल्याची, एकदा झालं की भगवंत विष्णू भगवंत नरकामध्ये त्याने प्रवेश केला पाहणी करण्यासाठी म्हणून, आणि यमराजाने स्वागत केलं आणि त्याने फार आरडाओरडा गोंधळ चालला होता. भगवान म्हणलं काय चाललंय सगळं. ते म्हटले काय जीव आले दुःख भोगायला, पाप केलेले, त्यामुळं ते आता त्रास होत त्यांना. भगवंत बसले एक मोठं झाडाखाली बसले असं, आणि बसले त्यांना फार वेदना होऊ लागल्या. भगवंत म्हटले अरे हे सगळे माझी लेकरं, माझ्या अंश आहेत, पण माझ्या आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळे दुःख भोगतात, त्या दुःखातून सुटलं पाहिजे असं विचार करत असतानाच काय झालं, त्यांच्याच हृदयातनं त्यांचीच एक शक्ती प्रकट झाली आणि ती तिथी होती एकादशीची. आणि भगवंताने जाहीर केलं, त्या नरकवासाने सांगितलं की जो कोणी या एकादशीचा उपवास करेल त्यामुळे मी प्रसन्न होईल आणि तो लगेच कुठे जाईल, वैकुंठात निघून जाईल असं सांगितलं भगवंताने. आणि सगळ्यांनी उपवास केला, गेले सगळे वैकुंठाला. नंतर काय झालं, एक पाप पुरुष होता. पाप पुरुष म्हणजे ज्याच्या डोक्याच्या केसापासून ते पाय तळव्यापर्यंत प्रत्येक अंग म्हणजे वेगळ्या पापाचं प्रतीक आहे. तो म्हटला भगवंता एकादशी दिवशी आपला उपवास करून सगळे जातात भगवत धामात, मग मी कुठं राहू त्या दिवशी, कारण ते मुक्त होऊन जातात, माझं राहण्याचं ठिकाण कुठलं आहे. भगवंत हसले, चिंता करू नकोस म्हणे, हे पापुरुषा एकादशी दिवशी तू अन्नामध्ये वास कर म्हणे. जो कोणी अन्न घेईल, अन्न ग्रहण करेल त्याला काय होईल, त्याला एकादशीचं फळ मिळणार नाही आणि त्याला पाप लागणार, तू तिथं प्रवेश करायचा म्हणे. म्हणून आपण एकादशी दिवशी जेव्हा म्हणजे उपवास करणं म्हणजे एक तर आहे फराळाचंच घेणं फक्त, आणि अन्नधान्य न खाणं, आणि दुसरं म्हणजे भगवंतात अधिक चिंतन स्मरण करणं. असं नाही की एकादशी दुप्पट खात राहिलं, हा उपवासाचं खातोय, तसं नाही चालणार. म्हणजे उपवासाचं खावं पण ते मोजकंच मर्यादित खावं आणि जास्तीत वेळ भगवंताच्या स्मरण चिंतनात घालवावा, ही खरी आहे एकादशी. हरे कृष्ण.